स्पेस आणि बायोटेक्नॉलॉजी हे प्रॉमिनंट टेक्नॉलॉजीज आहेत UPSCच्या ओव्हरऑल, आणि हा ट्रेंड कदाचित MPSC न्यू पॅटर्न पण फॉलो करू शकतो. नॅनो टेक्नॉलॉजीवर गेल्या 10 वर्षामध्ये 3-4 क्वेश्चन आलेले आपल्याला दिसून येतात. ॲग्रिकल्चर आणि नॅनो टेक्नॉलॉजीचं रिलेशन किंवा नॅनो टेक्नॉलॉजीचं कॉन्ट्रीब्युशन इन ॲग्रिकल्चर हे 2025 मध्ये आलेलं आहे. नॅनो टेक्नॉलॉजीचा हेल्थ सेक्टरमध्ये कशा पद्धतीने वापर केला जाऊ शकतो ह्याचा 2020 मध्ये क्वेश्चन आला आहे. MPSCच्या न्यू पॅटर्नवाल्या स्टुडंट्सनी तर हे व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे, कारण IPR हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. इथेनॉल कॉन्ट्रोवर्सी जी चालली आहे पेट्रोलची, त्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स टेक्नॉलॉजी, इथेनॉल टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर हायड्रोजन एनर्जी एक न्यूजमध्ये आहे, तर ह्या इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये जातात. गव्हर्नमेंटचा विचार केला तर मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला जे काय ॲप्लिकेशन्स मिळतात मोबाईल, तर गव्हर्नन्सपेक्षा गव्हर्नन्स आपण विचार करू, तर गव्हर्नन्सवर क्वेश्चन येऊ शकतो, त्यांच्या टेक्नॉलॉजीवर क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इंटरनेट ऑफ थिंग्स, म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला काय समजतं, याची डेफिनेशन काय, तर या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. स्पेस टेक्नॉलॉजी मधलं आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे इंडिया स्पेसिफिक, म्हणजे आता इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन विचारायची पॉसिबिलिटी नाही आहे. इंडियाचं चंद्रयान असेल, मंगलयान असेल किंवा प्रपोज्ड इंडियन स्पेस स्टेशन असेल, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. UPSC काय करते की वॉटर टाईट कंपार्टमेंट करू शकत नाही. कधी कधी वाटतं की GS3चा क्वेश्चन GS1 मध्ये आलाय, कधी कधी वाटतं GS2चा क्वेश्चन GS3 मध्ये आलेला आहे, कधी कधी वाटतं की GS1चा क्वेश्चन GS3 मध्ये आलेला आहे. तर ह्या ज्या पद्धतीनं आहे की ओव्हरलॅपिंग ऑफ द सब्जेक्ट, हाऊ इट वर्क्स, म्हणजे ह्याचं ॲक्च्युअली कुठल्या सायंटिफिक प्रिन्सिपलनुसार हे वर्क करतं हे आपल्याला माहिती. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जेव्हा आपण 10 वर्षाचा विचार करतो, तो अप्रॉक्सिमेटली 30 to 40 मार्काचं ते पहिल्यांदा येत होतं, पण आता अप्रॉक्सिमेटली 50 मार्क्सचं त्याचं वेटेज आहे. तर 50 मार्काला सायन्स अँड टेक्नॉलॉजी येतं. तर बऱ्यापैकी हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे की ज्याचं प्रिपरेशन खूप लिमिटेड आहे. आपल्याला 4-5 सेक्टर्स टार्गेट करावे लागतात आणि 4-5 सेक्टर्सला आपल्याला प्रिपेअर व्यवस्थित करावं लागतं. हाय गाईज, वेलकम टू डायमेन्शनाइज. आज आपण जे सिलेबस डिसेक्शन सिरीज आपण जी सुरू केलेली आहे, त्यामध्ये आपण सायन्स या विषयावर विचार करणार आहे. स्पेसिफिकली जेव्हा आपण UPSC मेन्स किंवा MPSC न्यू पॅटर्नचा जेव्हा विचार करतो, त्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी यामधला टेक्नॉलॉजी या पार्टवर जास्त फोकस केला जातो. जो सायन्स असतो, ज्याला आपण बेसिक सायन्स म्हणतो, तर ते बेसिक सायन्सवर जे क्वेश्चन येतात ते जनरली प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू येतात किंवा प्रिलिम्समध्ये येतात. पण मेन्समध्ये मोस्टली जे क्वेश्चन्स येतात ते टेक्नॉलॉजी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अप्लाइड सायन्स, सायन्सचं जे ॲप्लिकेशन आपण करून टेक्नॉलॉजीज डेव्हलप करतो ना, त्याच्यावर जनरली क्वेश्चन येतो. तर सिलेबस काय दिलेला आहे? सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डेव्हलपमेंट्स अँड देअर ॲप्लिकेशन अँड इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ, म्हणजे तुमच्या दररोजच्या लाईफमध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्या मागचं सायन्स किंवा टेक्नॉलॉजी काय, कशा पद्धतीने वर्क करते, त्याचे बेनिफिट्स काय, त्याचे ड्रॉबॅक्स काय, त्याचे लिमिटेशन्स काय, या पद्धतीने याच्यावर क्वेश्चन येतो. त्यानंतर अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड इंडियनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट ऑफ न्यू टेक्नॉलॉजी, म्हणजे स्पेसिफिकली इंडियामध्ये काही टेक्नॉलॉजी डेव्हलप होत असतील आणि त्यामध्ये जर कोणाचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर त्याच्यावर जनरली क्वेश्चन येतो. अवेअरनेस इन द फील्ड्स IT, स्पेस, कम्प्युटर्स, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अँड इश्यूज रिलेटेड टू द IPR. तर जनरली UPSC गेल्या 10 वर्षाचा जेव्हा आपण विचार करतो ना, ज्या दिलेले जेवढे काही टॉपिक्स असतील, जेव्हा दिलेले जेवढे फील्ड्स आहेत, त्याच्या बाहेर जाऊन क्वेश्चन विचारलेला आपल्याला दिसत नाही. पण ओव्हरऑल दिस इज द कॉम्प्रेहेन्सिव्ह लिस्ट, ठीक आहे. पण जेव्हा आपण ओव्हरऑल विचार करतो की एक बेसिकली कुठला इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कुठला इम्पॉर्टंट टॉपिक नाही आहे, आणि गेल्या 10 वर्षात UPSCने कुठल्या टॉपिकवर फोकस केलेला आहे, ठीक आहे, तर त्या गोष्टींचा आपण थोडासा विचार करूया. तर जेव्हा आपण बघतो गेल्या 10 वर्षामध्ये, तर सगळ्यात बऱ्यापैकी जास्त जे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत ते स्पेसवर विचारलेले आहेत. स्पेसशी रिलेटेड क्वेश्चन विचारलेले आहेत. जर आपण बघितलं तर ॲस्ट्रॉइडवर 2024 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. मून मिशनवर 2023 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपवर 2022 मध्ये. ओपन स्पेस स्टेशन, इंडियाचं स्वतःचं स्पेस स्टेशन 2018 मध्ये. मॅन स्पेस मिशन 2017 मध्ये. त्यानंतर स्पेस सायन्सचा ओव्हरऑल इम्पॅक्ट हे 2016 मध्ये. सर स्पेस सायन्सवर गेले 10 वर्षातले बेसिकली एक 6-7 क्वेश्चन स्पेस सायन्सवर आपल्याला आहेत. सो हा जो टॉपिक आहे हा व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जो आपल्याला प्रिपेअर करणं गरजेचं आहे टेक्नॉलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर जो दुसरा महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीवर एक रेग्युलरली क्वेश्चन येतात. जर आपण गेल्या 10 वर्षातले क्वेश्चन बघितले तर बायोटेक्नॉलॉजीवर मायक्रो ऑर्गॅनिझम आणि फ्युएल शॉर्टेज या पॉईंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन आलेले 2023 मध्ये. वॅक्सिन डेव्हलपमेंटमध्ये 2022 ला क्वेश्चन आलाय. बायोटेक्नॉलॉजी ॲज अ ब्रॉड टेक्नॉलॉजी, म्हणजे ओव्हरऑल त्याच्यामध्ये 2021-2025 मध्ये क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर बायोफार्मावर क्वेश्चन आला 2018 मध्ये.
त्यानंतर फार्मर्स अँड ॲग्रिकल्चर यांच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचं जे रोल आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्यावर 2019 मध्ये क्वेश्चन आलाय. स्टेम सेलवर 2017 मध्ये क्वेश्चन आलाय. तर बायोटेक्नॉलॉजीवर पण अप्रॉक्सिमेटली गेल्या 10 वर्षात 6 ते 7 क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळे हाही टॉपिक आपल्याला व्हेरी 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 इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे स्पेस आणि बायोटेक्नॉलॉजी हे प्रॉमिनंट टेक्नॉलॉजीज आहेत UPSCच्या ओव्हरऑल. आणि हा ट्रेंड कदाचित MPSC न्यू पॅटर्न पण फॉलो करू शकतो, गिवन द की जेवढे काही स्टुडंट्स आहेत त्यामध्ये बरेचसे लोक असे आहेत की जे ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे आहेत. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजीवर बरेचसे क्वेश्चन येऊ शकतात. स्पेस एक इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे त्याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतात. तिसरी एक इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी आहे जी ओव्हरऑल आता आजकालच्या काळात जरा जास्तच महत्त्वाची ठरत चालली आणि आता रिसेंटली खूप न्यूजमध्ये आहे, तर ती आहे एनर्जी टेक्नॉलॉजी. तर एनर्जीशी रिलेटेड जेवढ्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यावर जनरली क्वेश्चन येतो. मग फ्युजन ITER वर 2025 मध्ये क्वेश्चन आला होता. इलेक्ट्रिक व्हेकल्स 2023 मध्ये क्वेश्चन आला होता. ब्ल्यू LED वर 2021 मध्ये क्वेश्चन आला होता. त्यानंतर सोलार एनर्जीवर 2020 मध्ये आणि LED वर 2016. म्हणजे अप्रॉक्सिमेटली परत गेल्या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर परत 5-6 क्वेश्चन एनर्जी टेक्नॉलॉजीवर आपल्याला दिसतात. तर हाही टॉपिक आपल्याला व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये जाताना दिसतो. ठीक आहे. त्यानंतर आणखी आता हे झाले व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे सगळ्यात जास्त महत्त्वाचे जर टेक्नॉलॉजी असतात ह्या 3 टेक्नॉलॉजी आहेत आणि ह्याच्यावर जनरली फार रेग्युलरली क्वेश्चन येतो. त्यानंतर व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हामध्ये येते स्पेसिफिकली नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजीवर गेल्या 10 वर्षामध्ये 3-4 क्वेश्चन आलेले आपल्याला दिसून येतात. ॲग्रिकल्चर आणि नॅनो टेक्नॉलॉजीचं रिलेशन किंवा नॅनो टेक्नॉलॉजीचं कॉन्ट्रीब्युशन इन ॲग्रिकल्चर हे 2025 मध्ये आलेलं आहे. नॅनो टेक्नॉलॉजीचा हेल्थ सेक्टरमध्ये कशा पद्धतीने वापर केला जाऊ शकतो ह्याचा 2020 मध्ये क्वेश्चन आलाय. ओव्हरऑल एक की टेक्नॉलॉजी म्हणून कशी इमर्ज झाली ही 2016 मध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सो अप्रॉक्सिमेटली आपण विचार घेतला तर एक इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी म्हणून नॅनो टेक्नॉलॉजीचा आपण ओव्हरऑल विचार करू शकतो. त्यामुळे नॅनो टेक्नॉलॉजीवर एक क्वेश्चन येतात. त्यानंतर आता जर बघितलं न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी जे आपण म्हणू की बाबा 2020 पूर्वी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी जी आहे ते 2020 पूर्वी ओव्हरऑल टेक्नॉलॉजीवर क्वेश्चन यायचे, न्यूक्लिअर प्रोग्रामवर क्वेश्चन यायचे. 2018 मध्ये आला होता न्यूक्लिअर सायन्सवर. पण गेल्या 5-6 वर्षांमध्ये न्यूक्लिअर जी टेक्नॉलॉजीज आहेत किंवा न्यूक्लिअर सायन्स आहे किंवा न्यूक्लिअर प्रोग्राम आहे त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन आलेले दिसत नाहीये. त्यामुळे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचं जे इम्पॉर्टन्स आहे एक्झामिनेशनमध्ये UPSCच्या तिथं ते आपल्याला डिक्लाइन किंवा कमी होताना दिसते. पण जेव्हा आपण MPSC न्यू पॅटर्न जर नवीनच पॅटर्न इंट्रोड्यूस झाले त्यामुळे बेसिक जे क्वेश्चन असणार आहेत न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचे त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. त्यामुळे ॲटलिस्ट बेसिक टेक्नॉलॉजी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी म्हणजे काय, ठीक आहे, मग त्यामध्ये स्पेसिफिकली फ्युजन टेक्नॉलॉजी काय असते, फिशन टेक्नॉलॉजी काय असते, या बेसिक क्वेश्चन तरी आपल्याला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. त्यामुळे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आपल्याला थोडंफार बेसिक लेवलला तरी प्रिपेअर करायला, निदान न्यूक्लिअर प्रोग्राम ऑफ इंडिया तरी तुम्हाला व्यवस्थित माहीत पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा आपण विचार करतो आणखी एक तुमचा सिलेबसचा पॉईंट आहे IPR इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सवर पण फारसे क्वेश्चन आलेले नाही आहेत. 1-2 क्वेश्चनच आलेले आहेत. लाईफ मटेरियलवर क्वेश्चन आलेला आहे 2024 मध्ये आणि जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे त्याच्यावरचं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स त्याचा 2019 मध्ये क्वेश्चन आले. म्हणजे ओव्हरऑल IPR वर पण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटवर एक स्पोरॅडिक क्वेश्चन आलेले आपल्याला दिसतात, म्हणजे कमी आलेले आहेत किंवा अधूनमधून आलेले आहेत, 1-2च क्वेश्चन आलेले आहेत. त्यामुळे तेही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे UPSC पॉईंट ऑफ व्ह्यूने सध्या परिस्थितीमध्ये, कारण त्याच्यावरचे क्वेश्चन आलेले नाही आहेत. पण अगेन गेल्या 1-2 वर्षात विचारलेलं असल्यामुळे 2024 मध्येच विचारलं असल्यामुळे ते पुढेही विचारू शकतात. जसं न्यूक्लिअरमध्ये गेल्या 4 वर्षात विचारलेलं नाहीये तसं IPR वर विचारलेलं आहे. त्यामुळे IPR आपल्याला थोडंसं व्यवस्थित करणं गरजेचं आहे, जरी इम्पॉर्टंट नसेल तरी. MPSCच्या न्यू पॅटर्नवाल्या स्टुडंट्सनी तर हे व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे, कारण IPR हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. जसं जसं टेक्नॉलॉजीज वाढतात, इन्व्हेन्शन्स वाढतात, इनोव्हेशन्स वाढतात, तसं तसं इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचं पण महत्त्व वाढताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर ओव्हरऑल जेव्हा आपण विचार करतो की जनरल टेक्नॉलॉजी, त्या जनरल टेक्नॉलॉजीमध्ये पण एक जनरल क्वेश्चन येतात की बाबा ओव्हरऑल टेक्नॉलॉजीचं तुमच्या डे टू डे लाईफमध्ये अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे काय, त्यानंतर डेली लाईफमध्ये त्या टेक्नॉलॉजीचा कसा फायदा होतो, त्यानंतर कोविड-19 मध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून कसं त्याला टॅकल केलं. अशा पद्धतीनं एक जनरल क्वेश्चन, जनरल टेक्नॉलॉजीचे क्वेश्चन्स पण येतात. पण हा तुम्ही जनरल नॉलेजच्या बेसिसवर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे त्याच्यासाठी स्पेशल प्रिपरेशनची गरज आहे असं नाहीये. त्यानंतर महत्त्वाचा एक विषय आहे की डिफेन्स टेक्नॉलॉजी. पूर्वी डिफेन्स टेक्नॉलॉजीवर खूप क्वेश्चन यायचे. म्हणजे जर आपण विचारलं की 10 वर्षापूर्वीचं विचारलं, म्हणजे 2015च्या अगोदर डिफेन्स टेक्नॉलॉजीवर, त्यांचे मिसाईल्सवर, त्यांचे जे काही प्रोग्राम्स असतील त्याच्यावर, रॉकेटवर क्वेश्चन यायचे. पण आता डिफेन्स टेक्नॉलॉजीवर क्वेश्चन आपल्याला येताना दिसत नाही. फक्त गेल्या 10 वर्षात एकदाच क्वेश्चन आलेला आहे S400 वर. त्यामुळे डिफेन्स टेक्नॉलॉजीवर पण जनरली UPSC क्वेश्चन विचारत नाहीये. MPSC न्यू पॅटर्न पण त्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारेल असं वाटत नाही, कारण ते मोस्टली आता तेवढं न्यूजमध्ये नाहीये, कारण त्यामध्ये फारसं इनोव्हेशन, स्टॉक पाईल वाढतोय
म्हणजे मिसाईल्सची जी संख्या आहे ती वाढताना आपल्याला दिसते, पण फारसं इनोव्हेशन्स आपल्याला आता डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये जास्त दिसत नाहीये. त्यामुळे त्याच्यावर क्वेश्चन याची पॉसिबिलिटी फार कमी दिसते आपल्याला. यानंतर आणि आता जर शेवटचा मुद्दा विचारात घेतला तर एआय खूप न्यूजमध्ये, एआय टेक्नॉलॉजी खूप न्यूजमध्ये. तर एआयवर गेल्या 2 वर्षामधला विचार घेतला तर 2023 मध्ये क्वेश्चन आला एआय टेक्नॉलॉजीचा हेल्थ सेक्टरमध्ये कसा वापर करते. पण ही इमर्जिंग टेक्नॉलॉजी म्हणजे ही आता डॉमिनेट होतीये, आत्ता सुरू झाली, गेल्या 2 वर्षापासून सुरू झालेली आहे. म्हणजे ChatGPT जेव्हापासून लॉन्च झालं तेव्हापासून एआय बद्दलचं जे डिस्कशन आहे खूप वाढताना दिसतंय. त्यामुळे एआय हे UPSC आणि MPSC दोन्हीसाठी महत्त्वाचं आहे. जेवढ्या काय टेक्नॉलॉजी, फॉर एक्झाम्पल डीप फेक असेल किंवा आणखी एआय आता जे जेमिनायचा ट्रेंड चालू आहे, इन्स्टाचे ट्रेंड चालू आहे, तर याच्यावर जे गोष्टी आहेत म्हणजे एआयचे पॉझिटिव्ह पॉईंट्स, निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रॉबॅक्स या सगळ्यांवर क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. सो या सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला स्टडी करायचं. थोडं आता डिटेलिंग करू की कुठल्या टॉपिकमध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला स्टडी करायच्या. जर आपण सिलेबसचा पहिला पॉईंट पाहिला की डेली लाईफ मधल्या जे अचिव्हमेंट्स आहेत, डेव्हलपमेंट्स आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आत्ता सध्या गेल्या 2 वर्षात कुठल्या टेक्नॉलॉजीज इव्हॉल्व्ह झाल्या आणि त्याचा इम्पॅक्ट कसा पडणार आहे या जर आपल्याला गोष्टी राहिल्या तर स्मार्ट डिव्हाइसेस म्हणजे ज्या एआय बेस्ड आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग, ही आता खूप डॉमिनंट थीम आहे IT सेक्टरमध्ये, मशीन लर्निंग. तर एआय बेस्ड किंवा मशीन लर्निंग बेस्ड जे स्मार्ट डिव्हाइसेस आहेत त्याच्यावर क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित प्रिपेअर असणं अपेक्षित आहे. त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. टेलिमेडिसिन आपल्याला अपेक्षित आहे की ते स्टडी करणं आहे. ई बँकिंग, त्यानंतर मोबाईल पेमेंट्समधल्या ज्या टेक्नॉलॉजीज इमर्ज होत आहेत, नवीन टेक्नॉलॉजी इमर्ज होत आहेत, त्या आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा आपण आत्ताचे जे डेली लाईफ, आता हे सगळं मी कुठल्या आपण टेक्नॉलॉजीज घेतले ज्या आपण डे टू डे लाईफमध्ये ज्या टेक्नॉलॉजीज यूज करतो त्या सगळ्या टेक्नॉलॉजीची एक लिस्ट तयार केलेली, निदान बेसिक लेवलला तुम्ही ह्या टेक्नॉलॉजी स्टडी करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर रिन्युएबल आणि क्लीन टेक्नॉलॉजी ज्यामध्ये आहेत त्यामध्ये सोलार आहे, विंड एनर्जी आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे इव्हन आता इथेनॉल कॉन्ट्रोवर्सी जी चालली आहे पेट्रोलची, त्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स टेक्नॉलॉजी, इथेनॉल टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर हायड्रोजन एनर्जी एक न्यूजमध्ये आहे, तर ह्या इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये जातात. तर ह्या बायोटेक्नॉलॉजीच्या अंडरच येतील तुमच्या. तर ह्या हायड्रोजन एनर्जी आणि इलेक्ट्रिक व्हेकल्स टेक्नॉलॉजी तुम्हाला महत्त्वाच्या किंवा ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यानंतर नॅनो टेक्नॉलॉजी इन फूड, वॉटर, हेल्थवर ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला UPSC मध्ये, पण MPSC मध्ये येऊ शकतो, त्यामुळे ते प्रिपेअर करणं गरजेचं आहे. फूड सेक्टरमध्ये कशा पद्धतीने नॅनो टेक्नॉलॉजी वापर करू शकतो. वॉटर टेक्नॉलॉजी म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल वॉटर क्लीन करायचं आहे तर त्यामध्ये आपण नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो का, या पद्धतीनं क्वेश्चन. बायोटेक्नॉलॉजी इन वॅक्सिन्स अँड डायग्नोस्टिक्स, वॅक्सिनवर आता क्वेश्चन याची पॉसिबिलिटी कमी आहे, पण ओव्हरऑल डायग्नोस्टिक, ओव्हरऑल हेल्थ सेक्टरवर क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी आहे. IT सेक्टर म्हणजे आपण डे टू डे लाईफमध्ये विचार करतो. ई गव्हर्नन्स म्हणजे आता जर गव्हर्नमेंटचा विचार केला तर मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला जे काय ऍप्लिकेशन्स मिळतात मोबाईल, तर ई गव्हर्नन्सपेक्षा एम गव्हर्नन्स आपण विचार करू. तर एम गव्हर्नन्सवर क्वेश्चन येऊ शकतो, त्यांच्या टेक्नॉलॉजीवर क्वेश्चन येऊ शकतो. त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग, IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, ह्याच्यावर क्वेश्चन आहे. बिग डेटा, आता डेटा कॉन्ट्रोवर्सी म्हणजे जेमिनायचा जेव्हा AI ट्रेंड सुरू झाला तेव्हा तुमचा जो डेटा आहे तो जेमिनायकडे गेला किंवा AI कडे गेला, जे आता मिसयूज होऊ शकतो, अशा पद्धतीची आपण व्हायरल पोस्ट व्हायला सुरुवात झाली होती. तर डेटा ज्या गोष्टी आहेत आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. डायरेक्टली येऊ शकतो. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय इंटरनेट ऑफ थिंग्स, म्हणजे ह्याच्यातून तुम्हाला काय समजतं, याची डेफिनेशन काय, तर या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. तर ती गोष्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे IT सेक्टरमधल्या जेवढ्या टेक्नॉलॉजीज आहेत त्या तुम्ही व्यवस्थित असणं अपेक्षित आहे. त्यानंतर सोसायटल कन्सर्नमध्ये जॉब शिफ्ट, डिजिटल ॲडिक्शन, प्रायव्हसी, ई वेस्ट या गोष्टी तुम्ही थोड्याशा वाचल्या तर बेटर राहील. एवढं काही महत्त्वाचं नाही. ते सोशल इश्यू कॅटेगरी पण मध्ये येतात, पण टेक्नॉलॉजी कॅटेगरीमध्ये पण येतात. त्यानंतर UPSCने ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. रोल ऑफ सायन्स इन डेली लाईफ, ई टोल कलेक्शन, COVID-19 टेक, जे ऑलरेडी आपण डिस्कस केले जेव्हा हा टॉपिक डिस्कस करत होतो. तर प्रत्येक वर्षी UPSCने कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन विचारलेत हे आपण डिस्कस केले. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे सिलेबसचा, इंडियन अचिव्हमेंट्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, यामध्ये जनरली असं स्पेसिफिकली एकदाच विश्वेश्वरय्या आणि स्वामीनाथन यांच्यावर क्वेश्चन आला होता. ते त्यावेळी त्यांचं रिसेंट रिलेव्हन्स होता म्हणून क्वेश्चन आला होता. पण आता परत एन्शियंट अँड मॉडर्न मधल्या अचिव्हमेंट्स, स्पेसमधल्या स्पेसिफिकली एन्शियंट मॉडर्नवर एवढं महत्त्वाचं नाही आहे, त्यामुळे त्या गोष्टी आत्ता करण्यात पडणे. तुम्हाला जो एन्शियंट मॉडर्नमधल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर जो क्वेश्चन येणार आहे तो कल्चर किंवा जो हिस्ट्री पार्ट आहे तो हिस्ट्री पार्टमध्ये येणार. इथल्या टेक्नॉलॉजीमध्ये याचे चान्सेस खूप कमी आहेत. स्पेस टेक्नॉलॉजीमधलं आपलं जे कॉन्ट्रिब्युशन आहे इंडिया स्पेसिफिक, म्हणजे आता इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रिब्युशन विचारायची पॉसिबिलिटी नाही आहे. इंडियाचं चंद्रयान असेल, मंगलयान असेल किंवा प्रपोज्ड इंडियन स्पेस स्टेशन असेल, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे हे करून घ्या.
त्यानंतर इंडियाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे न्यूक्लिअर सेक्टरमध्ये फास्ट ब्रेडर रिॲक्टर्स, ITER, त्यानंतर मिसाईल टेक्नॉलॉजी, सुपर कॉम्प्युटर्स, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही वाचून बेसिक वाचणं अपेक्षित. जसं मी मगाशी म्हटलं की न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी जरी महत्त्वाचं नसलं किंवा त्याच्यावरचे क्वेश्चन कमी होत चालले असेल तरी सुद्धा तुम्हाला MPSC न्यू पॅटर्नच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचं निदान बेसिक माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर इनोव्हेशन जे आहेत, लो कॉस्ट डायग्नोस्टिक, कोविड-19 वॅक्सिन, हे एवढं काही महत्त्वाचं नाही, तुम्ही नाही वाचलं तरी चालणार आहे. ग्लोबल रेकग्नेशन जे मिळणार आहे, लिगो, सन, वॅक्सिन डिप्लोमसी, हे पण वॅक्सिन डिप्लोमसी आता एवढं महत्त्वाचं नाही राहिलं. लिगो, सन थोडंसं वाचणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि AIचा जेव्हा वापर करतो तर डिजिटल इंडिया, त्याचे बॅकबोन, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाटतं, ज्याला आपण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणू, तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल तुम्ही थोडीशी माहिती वाचणं अपेक्षित आहे. त्यानंतर डिजिटल सॉव्हरेनिटी नावाची एक कन्सेप्ट असते की नक्की काय आहे एका कंट्रीची डिजिटल सॉव्हरेनिटी. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, त्यामुळे ते तुम्ही वाचणार. ते कुठल्याही ह्याच्या सेक्शनमध्ये येऊ शकतो. मग ते IRच्या सेक्शनमध्ये पण येऊ शकतं, टेक्नॉलॉजीच्या सेक्शनमध्ये पण येऊ शकतं, ठीक आहे, आणि पॉलिटिक्सच्या सेक्शनमध्ये सुद्धा येऊ शकतो. तर हा बऱ्याच वेळा असा UPSC काय करते की वॉटर टाईट कंपार्टमेंट करू शकत नाही. कधी कधी वाटतं की GS3चा क्वेश्चन GS1 मध्ये आलाय, कधी कधी वाटतं GS2चा क्वेश्चन GS3 मध्ये आलेला आहे, कधी कधी वाटतं की GS1चा क्वेश्चन GS3 मध्ये आलेला आहे. तर ह्या ज्या पद्धतीनं आहे की ओव्हरलॅपिंग ऑफ द सब्जेक्ट्स, तर ते इथं होऊ शकतं. डिजिटल सॉव्हरेनिटीचा क्वेश्चन या 3-4 सब्जेक्ट्समध्ये इव्हॉल्व्ह होऊ शकतो, त्यामुळे त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. क्लाउड अँड एज कॉम्प्युटिंग खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तर ह्याच्यावर पण तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. ठीक आहे. AI अँड मशीन लर्निंग खूप न्यूजमध्ये आहे, तर याच्यावर डायरेक्टली 10 मार्काचा किंवा 15 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो. तर ती गोष्ट वाचणं म्हणजे AI आणि मशीन लर्निंग काय आहे, त्याचे लिमिटेशन्स काय आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, डेली लाईफमधले ॲप्लिकेशन्स काय आहेत किंवा इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स काय, या सगळ्या गोष्टी वाचणं अपेक्षित आहे. ठीक आहे. म्हणजे इथं दिलं पण आहे गव्हर्नन्स, हेल्थ, एज्युकेशन, लीगल आणि इथिकल इश्यूज काय आहेत त्याचे. तर ह्या सगळ्या गोष्टी व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये ह्या टॉपिक जातो. ठीक आहे. सायबर सिक्युरिटी, ऑलरेडी आपण जेव्हा सिक्युरिटीचा व्हिडिओ बघितला तर सायबर सिक्युरिटीवर कंटिन्युअसली क्वेश्चन आहेत. तर सायबर सिक्युरिटी हा इंटरनेट सिक्युरिटीचा पार्ट आहे, त्यामुळं याच्यावर क्वेश्चन तिथंच येणार आहेत. पण मोस्टली जे ओव्हरऑल डीप फेक्सवाल्या कॅटेगरी आहे, सर्टिनचा आहे, डेटा सुरक्षा आहे, डेटा सिक्युरिटी आहेत, तर ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर टेक्नॉलॉजीमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. तर त्या गोष्टी म्हणजे नक्की काय असतं, डीप फेक म्हणजे काय असतं, मिसयूज ऑफ द टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने केला जातो. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी किंवा जनरेटिव्ह AI, आपण ह्याला म्हणू जनरेटिव्ह AI. जनरेटिव्ह AI काय असतं, तर ह्या गोष्टीवर पण क्वेश्चन डायरेक्टली येऊ शकतो. ठीक आहे. आणि हे दोन्हीकडे येऊ शकतो, UPSC आणि MPSC दोन्हीकडे येऊ शकतो. त्यानंतर स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स, ऑलरेडी मी सांगितलं की खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर त्याचे जर आपण विचारलं तर इस्रोबद्दल आपल्याला माहीत पाहिजे. इस्रोचे जे मिशन्स आहेत, त्यांचे जे व्हेकल्स आहेत, मग PSLV आलं, GSLV काय आहे, गगनयान प्रोजेक्ट काय आहे, ॲस्ट्रॉइड्स काय असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी व्हेरी इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये जातात. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, हे स्पेस मिशन एक्झिक्यूट करण्यासाठी इंडियाचं वेगवेगळ्या कंट्रीजबरोबर कोलॅबोरेशन आहे. तर याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी नाही आहे, पण ह्या गोष्टींचा तुम्हाला आन्सर लिहिताना रेफरन्सेस द्यावे लागतात. त्यामुळे त्यातल्या ॲटलिस्ट बेसिक फॅक्ट्स तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, रिमोट सेन्सिंग अँड रिसोर्स मॅपिंग. ठीक आहे. तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये स्पेस टेक्नॉलॉजीचा कसा वापर केला जातो. रिसोर्स मॅपिंग म्हणजे सपोज कुठं कोल सापडतं किंवा वॉटर रिसोर्सेस कुठं कुठं अवेलेबल आहेत, या सगळे जे रिसोर्स मॅपिंग असतं याला आपण कशा पद्धतीने स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो किंवा रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स असतात. सो ओव्हरऑल ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत की कम्युनिकेशन सॅटेलाइट काय असतं, रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट काय असतं, सॅटेलाइट टेक्नॉलॉजी कशी वर्क करते, त्याचं डे टू डे लाईफमध्ये ॲप्लिकेशन्स काय आहेत, ओव्हरऑल एक कंट्री स्पेसिफिक ॲप्लिकेशन काय असतात, सिव्हिल ॲप्लिकेशन्स काय असतात, मिलिटरी ॲप्लिकेशन्स काय असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी, त्यांचा यूज, डे टू डे लाईफमधला यूज आणि कंट्री वाईज यूज कसा असतो हे सगळं माहीत पाहिजे. नुसतंच तेवढंच माहीत पाहिजे का? नाही, तर त्याचे बेनिफिट्स माहीत पाहिजेत. प्रत्येक टेक्नॉलॉजीचे बेनिफिट्स माहीत पाहिजेत, म्हणजे त्याचे फायदे माहीत पाहिजेत. लिमिटेशन्स किंवा ड्रॉबॅक्स माहीत पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे त्याचे तोटे काय आहेत हे माहीत पाहिजे. आणि ही टेक्नॉलॉजी कशी वर्क करते, हाऊ इट वर्क्स, म्हणजे ह्याचं ॲक्च्युअली कुठल्या सायंटिफिक प्रिन्सिपलनुसार हे वर्क करतं हे आपल्याला माहीत पाहिजे. सो कुठलीही टेक्नॉलॉजी असे, फक्त स्पेस स्टेशन टेक्नॉलॉजीबद्दल बोलत नाही, कुठलीही टेक्नॉलॉजी असू दे, ह्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टडी करायची की बाबा कशी वर्क करते, त्याचे बेनिफिट्स काय, त्याचे लिमिटेशन्स काय, त्याचा यूज काय, तर ह्या डे टू डे लाईफमधला यूज काय, कंट्री वाईज यूज काय, ग्रुप वाईज, कंपनी वाईज, इंडस्ट्रियल युजेस काय आहेत, सिव्हिल युजेस काय आहेत, मिलिटरी युजेस काय आहेत, ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनच स्टडी करणं अपेक्षित आहे. तर दुसरा जो महत्त्वाचा सेक्शन आपण ऑलरेडी डिस्कस केला होता तो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी इन हेल्थ केअर ॲडव्हान्सेस.
तो बायोटेक्नॉलॉजीमध्ये जिनोम काय असतं, जिनोम एडिटिंग काय असतं हे माहीत असणं अपेक्षित आहे. स्टेम सेल माहीत असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. वॅक्सिन टेक्नॉलॉजी आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. त्यानंतर जेव्हा आपण फूड सेक्शनमध्ये येतो तर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स नक्की काय असतं, त्यानंतर बायोफ्युएल्स काय असते, डायग्नोस्टिक किट्स काय असतात, बायोसेफ्टी रेग्युलेशन्स, म्हणजे जेव्हा आपण बायोटेक्नॉलॉजी डेव्हलप करत असतो मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बेसिसवर आपण डेव्हलप करत असतो तर गव्हर्नमेंटचे काही रेग्युलेशन्स असतात. ते गव्हर्नमेंटचे रेग्युलेशन्स आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे प्रत्येक टेक्नॉलॉजीशी रिलेटेड, म्हणजे ती IT सेक्टरशी रिलेटेड टेक्नॉलॉजी असू दे किंवा स्पेस रिलेटेड टेक्नॉलॉजी असू दे, बायोटेक्नॉलॉजी असू दे, नॅनो टेक्नॉलॉजी असू दे, डिफेन्स टेक्नॉलॉजी, कुठलीही टेक्नॉलॉजी असू दे, त्यामध्ये गव्हर्नमेंटचे रूल्स किंवा गव्हर्नमेंटचं फ्रेमवर्क काय आहे हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. कारण त्या फ्रेमवर्कमध्येच, त्या रेग्युलेशनमध्येच त्या कंपन्यांना ती टेक्नॉलॉजी डेव्हलप करावी लागते. त्यानंतर कोविड आणि रॅपिड, ॲक्च्युअली कोविडवर क्वेश्चन येऊन गेला त्याच्यावर, त्यामुळे हे आता एवढं इम्पॉर्टंट नाही राहिलेलं आहे. ठीक आहे. त्यात पुढचा जो महत्त्वाचा जो पार्ट आहे नॅनो टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स अँड क्वांटम टेक्नॉलॉजी. ठीक आहे. त्यातलं नॅनो टेक्नॉलॉजी इन हेल्थ सेक्टर ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेला आहे. मग त्यातलंच एक नॅनो मेडिसिन आहे, नॅनो फर्टिलायझर आहे, नॅनो मटेरियल्स आहेत. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. ओव्हरऑल नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल आपल्याला माहीत पाहिजे. डायरेक्टली नॅनो फर्टिलायझरवर क्वेश्चन नाही येणार किंवा नॅनो मटेरियल्सवर येऊ शकतो डायरेक्टली, पण नॅनो फर्टिलायझरवर क्वेश्चन नाही येणार. नॅनो मेडिसिनवर क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी ॲक्च्युली नाही आहे. ठीक आहे. तो ओव्हरऑल नॅनो टेक्नॉलॉजी काय किंवा नॅनो टेक्नॉलॉजी इन सेक्टर किंवा इन फील्ड, म्हणजे हेल्थ सेक्टर असेल, एज्युकेशन सेक्टर असेल किंवा फार्मिंग असेल, तर असं सेक्टर वाईज नॅनो टेक्नॉलॉजीचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे अशा पद्धतीचे क्वेश्चन येऊ शकतात. त्यामुळे तो पार्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर रोबोटिक्स जो आहे तो रोबोटिक्स इंडस्ट्री, हेल्थ, लॉजिस्टिक, ॲग्रिकल्चर ह्याच्यामध्ये कशा पद्धती आहे, पूर्वी रोबोटिक्स खूप महत्त्वाचं होतं, आता तेवढं रोबोटिक्स महत्त्वाचं नाही, त्याचं तेवढी ती इमर्जिंग, लक्षात घ्या कुठलीही टेक्नॉलॉजी इमर्जिंग असेल, इमर्जिंग म्हणजे त्याचा आता विकास व्हायला सुरुवात झाली आणि ती पुढे जाऊन डॉमिनंट होणार आहे. रोबोटिक्स गेल्या 10 वर्षापूर्वी ती डॉमिनंट थीम होती, पण आता ती तेवढी राहिलेली नाहीये. आता इमर्जिंग टेक्नॉलॉजीज, नॅनो टेक्नॉलॉजी पण पूर्वी होती, आता ती तेवढी राहिलेली नाहीये. पण आता कुठले AI, मशीन लर्निंग आहे, बायोटेक्नॉलॉजी आहेत, त्यामुळे त्याच्यावर जनरली इमर्जिंग टेक्नॉलॉजीजवर क्वेश्चन्स येतात. त्यामुळे रोबोटिक्सवर तेवढा क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी नाहीये. पण बेसिक अगेन परत बेसिक माहीत असणं अपेक्षित आहे, कारण तो MPSCच्या न्यू पॅटर्नला नवीन इंट्रोड्यूस झालेला पार्ट आहे. त्यामुळे MPSCला तो येऊ शकतो, UPSCला येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. ठीक आहे. इंडियाज अर्ली प्रोग्रेस इन क्वांटम कॉम्प्युटर, म्हणजे क्वांटम कॉम्प्युटर खूप महत्त्वाची टेक्नॉलॉजी आणि त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो MPSCमध्ये आणि UPSCमध्ये सुद्धा. तर हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर ते करणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर लास्टचा जो पार्ट आहे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. लक्षात घ्या, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे एका बाजूला महत्त्वाचे होत गेलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते प्रोटेक्ट करणारी ऑर्गनायझेशन जी आहे ती वीक होत गेलेली आहे. WTO ज्याला आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जे IPR प्रोटेक्ट करायची, त्या ओव्हरऑल ऑर्गनायझेशनचं इम्पॉर्टन्स कमी झालेलं दिसतं आपल्याला, ओव्हरऑल कमी झालेलं दिसतं. त्यामुळं जे WTO ट्रिप्स आहेत, कंपल्सरी लायसन्सिंग आहेत, फार्मा सेक्टरचं जे रेग्युलेशन्स आहेत, हे तेवढं आता पूर्वी एवढं महत्त्वाचं राहिलेलं नाही. पण अगेन परत बेसिक माहीत पाहिजे. जर तुम्ही नव्यानं हा विषय स्टडी करत असाल त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे, पण माहीत पाहिजे. पण त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण बघतो तर IPR हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं त्याचे इम्पॉर्टन्स वाढत चाललेलं आहे बिकॉज ऑफ द इनोव्हेशन्स, बिकॉज ऑफ द इन्व्हेन्शन्स. आणि त्यामुळं पेटंट्स, कॉपीराईट, ट्रेडमार्क, GI टॅग असतील, ट्रॅडिशनल नॉलेजचे इश्यूज असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इंडिया स्पेसिफिक जर असेल, फॉर एक्झाम्पल मध्ये टर्मरिकचा इश्यू झाला होता, तो महत्त्वाचा होता. तर ह्या पद्धतीनं ज्या गोष्टी असतील इंडिया स्पेसिफिक एक्झाम्पलशी रिलेटेड, काही पेटंट इश्यू झालेत, कॉपीराईट इश्यू झालेत, ट्रेडमार्क इश्यू झालेत, तर हे गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. तर त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. बायोपायरेसीवर क्वेश्चन येऊ शकतो, जे आपण आता ऑलरेडी डिस्कस केले. नीम, टर्मरिक, बासमती याच्यावर अमेरिकेनं पेटंट घ्यायचा विचार केला होता, तेव्हा इंडियाने त्याला काउंटर केलं होतं आणि ती इंडिया केस जिंकलं होतं. ठीक आहे. तर GI टॅगचं जे महत्त्व आहे बायोपायरेसी आणि GI टॅगचं, तर ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला बेसिक माहिती असणं अपेक्षित आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय बायोपायरेसी, असा डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. तर हे पण तुम्ही स्टडी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर गेल्या 2 वर्षात काही टेक्नॉलॉजीज इमर्ज झालेल्या आहेत ज्याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो. त्या सेपरेटली आता ह्या आपण जे कॅटेगरायझेशन केलं त्या कॅटेगरायझेशनमध्ये पण बसतं, पण त्याचा सेपरेट सेक्शन क्रिएट करण्याचं मागचं कारण आहे की तो स्पेसिफिकली खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आता जर मोबाईल टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा आपण विचार करतो, 6G आहे, म्हणजे जनरेशन असतात 5G, 4G, तर ते काय आहे, त्याच्यातला फरक काय आहे, 4G आणि 5G मधला फरक काय आहे, 5G आणि 6G मधला काय फरक आहे, त्यानंतर सॅटेलाइट इंटरनेट काय असतं, क्वांटम क्रिप्टोग्राफी काय असतं, तर हे खूप महत्त्वाचा इश्यू आहे. तर हे तुम्ही वाचणं अपेक्षित आहे.
ठीक आहे. जसं मगाशी सांगितलं प्रत्येक टेक्नॉलॉजी म्हणजे काय, प्रत्येक टेक्नॉलॉजीचा यूज काय, बेनिफिट्स काय, ड्रॉबॅक्स काय आहेत, लिमिटेशन्स काय आहेत, त्याचा यूजमध्ये मिलिटरी ॲप्लिकेशन्स आहेत का, सिव्हिल ॲप्लिकेशन्स आहेत, इंडिव्हिज्युअल ॲप्लिकेशन्स आहेत का, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स आहेत, हे सगळं त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि हाऊ इट वर्क्स ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार. म्हणजे क्वांटम क्रिप्टोग्राफी म्हणजे काय, ती कशी वर्क करते हे माहीत असणं अपेक्षित आहे. डिजिटल डिवाइड टेक्नॉलॉजीमुळे जो एक डिवाइड क्रिएट झालेला आहे, म्हणजे आपण याला म्हणू इम्पॅक्ट. तर इम्पॅक्ट हा तुमच्या ओव्हरऑल सिलेबसचा पार्ट आहे. तर इम्पॅक्टवर क्वेश्चन येतो. डिजिटल डिवाइड हा टेक्नॉलॉजीमध्ये क्वेश्चन यांची पॉसिबिलिटी कमी आहे. तर डिजिटल डिवाइड हा क्वेश्चन कुठे येणार आहे, तुमच्या GS2 मध्ये येऊ शकतो किंवा GS3चा फर्स्ट पार्टमध्ये येऊ शकतो. ठीक आहे. तर किंवा सोसायटीचा GS1 मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. ब्रेन ड्रेन तिथंच येऊ शकतो. SNT आणि पार्टिसिपेशन जे गॅप्स आहेत ह्याच्यामध्ये पण जनरली तुमचं GS1चा सोसायटी पार्टमध्ये जास्त येऊ शकतो. तर टेक्नॉलॉजीमध्ये तेवढा इम्पॉर्टन्स नाही आहे. ठीक आहे. AIचा डीप फेक्स, रेग्युलेटरी आणि इथिकल इश्यू या पद्धतीचा जो एक इमर्जिंग इश्यू आहे तो इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. क्लायमेट टेक्नॉलॉजी, क्लीन वॉटर आणि एनर्जी सोल्युशन्स हे पण खूप महत्त्वाचं आहे, ते पण तुम्ही वाचून घेणं अपेक्षित आहे. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जेव्हा आपण 10 वर्षाचा विचार करतो तो अप्रॉक्सिमेटली 30 to 40 मार्काचं ते पहिल्यांदा येत होतं, पण आता अप्रॉक्सिमेटली 50 मार्क्सचं त्याचं वेटेज आहे. तर 50 मार्काला सायन्स अँड टेक्नॉलॉजी येतं. तर बऱ्यापैकी हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे की ज्याचं प्रिपरेशन खूप लिमिटेड आहे. आपल्याला 4-5 सेक्टर्स टार्गेट करावे लागतात आणि 4-5 सेक्टर्सला आपल्याला प्रिपेअर व्यवस्थित करावं लागतं. तर हे झालं ओव्हरऑल सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं डिसेक्शन. हे सगळे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे, म्हणजे स्पेसिफिकली विथ फोकस ऑन स्पेस टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, एनर्जी टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी. ठीक आहे. आणि थोडंफार आपण म्हणू की बाबा IPR. ठीक आहे. आणि सगळ्यात जास्त जो इमर्जिंग इश्यू आहे तो AI आहे. तर ह्या सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही स्टडी करा. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.